समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। सर्वोच्च न्यायालयाने धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करता येत नाही असा स्पष्ट निकाल दिला आहे। पण धनगर समाज अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहे आणि सरकारही त्यांच्या दबावाला बळी पडत आहे। त्यामुळे खऱ्या आदिवासी समाजात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। त्यामुळे सरकारच्या भूमिकेविरुद्ध तीव्र आंदोलन आदिवासी कृती समितीतर्फे नागपुरातील संविधान चौकात संयुक्त बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे। आदिवासी एकता जिंदाबाद। एक तीर एक कमान, आदिवासी एक समाज। एक तीर एक कमान, आदिवासी एक समाज। जल जंगल का नारा है, जल जंगल का नारा है, भारत देश हमारा है। एक तीर एक समाज, एक तीर एक कमान, आदिवासी एक समाज। जल जंगल का नारा है, भारत देश हमारा है। आणि हे धरणं आंदोलन कालपासून जे सुरू झालेलं आहे आणि मग जो प्रश्न विचारण्यात आलेला होता की बुवा कशा करता हे झालेलं आहे, मूळ मुद्दा असा आहे की धनगर म्हणून ही कास्ट बिहार, ओरिसा आणि झारखंड या प्रदेशामध्ये अस्तित्वात आहे आणि त्याचा फायदा घेऊन त्यांनी इथं सुद्धा हा अपभ्रंश झाला म्हणून आम्हाला रिझर्वेशन द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे। वास्तविक पाहता त्यांना 3.5% रिझर्वेशन ऑलरेडी नोमॅडिक ट्राईब मध्ये आहे, तरी परंतु ते 3.5% सोडून ते या 7% मध्ये घुसायचा प्रयत्न करतात। त्याचं मुख्य कारण असं आहे की आमचा आदिवासी जो आहे गरीब आहे, जंगलामध्ये डोंगरामध्ये दऱ्यांमध्ये तो राहतो, त्याला शिक्षणाचं अजून सुद्धा या 70-75 वर्षामध्ये सुद्धा शिक्षणाची अजून सुद्धा आम्हाला ज्या पद्धतीत पुढे जायला पाहिजे होतं त्या पद्धतीत सरकारच्या विविध योजनांमुळे आम्हाला आणि आडकाठीमुळे अशाच आडकाठीमुळे झालं नाही। त्यातल्या त्यात जे गैर आदिवासी आहेत, बोगस आदिवासी आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये रिझर्वेशन मध्ये शिरकाव केलेला आहे। जवळपास 12,500 पोस्ट 2017 मध्ये गव्हर्नमेंटनी हेच फडणवीस साहेब आहेत त्यांनी डिक्लेअर केल्या होत्या की ह्या आम्ही ताबडतोब हे करतो, रद्द करतो आणि याच्यावर आदिवासींना आरक्षण देण्यात येत आहे। ही गोष्ट 1917 मधली आहे। तेव्हापासून तर आजपर्यंत या बाबीवर कुठलाही कार्यवाही सरकारने केलेली नाही आणि सतत आता हे धनगरला आमच्यामध्ये घुसवायचा याचा प्रयत्न असा आहे की हा एक वोट बँक आहे त्यांची पर्टिक्युलरली पश्चिम महाराष्ट्रामध्ये। मी आपल्याला सांगतो की आमची जी लोकसंख्या आहे खऱ्या आदिवासींची जे 45 मुख्य भाग आहेत, जमात आहेत, त्या आदिवासींची लोकसंख्या आहे 1,51,213 2011च्या जनगणनेनुसार आणि त्यांची आजची जी लोकसंख्या आहे ती 70 लाख आहे। हे 70 लाख लोकांचे सदन आहेत, उडारलेले आहेत आणि हे जर आमच्यामध्ये घुसले तर हे सगळं आरक्षण आमचं जे 7% जे आरक्षण आहे ते स्वतःच्या लाटून घेतील, हा त्यांचा मुख्य प्रवास आहे। मग तुम्ही समजू शकता की 3.5% आरक्षण सोडून ते 7% मध्ये कशा करता घुसालतात आणि हा अन्याय सरकारने करू नये। मागच्या 15 दिवसापूर्वी असं डिक्लेअर करण्यात आलेलं होतं की आम्ही धनगर आणि धनगर एकच आहेत असा GR काढू। वास्तविक पाहता GR बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे आणि शासनाने असं कुठलीही कृती करू नये, कारण आमचा आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय जाणार नाही आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील। हे कृती समितीतर्फे जे आंदोलन आहे हे आता असंच पुढे राहील, चालू राहील। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहील। आमरण उपोषण आम्ही करू। आम्ही मोठ्या प्रमाणात सर्व आदिवासी महाराष्ट्रातला एकवटून शासनाचा याबाबत आम्ही हे करू।